18 वर्षात वर्षातील पहिलं चंद्रग्रहण येणार आहे आणि यावेळी प्लॅनेटरी पोझिशन अशी आहे की एनर्जी खूप जास्त हाय आहे. होळी हा एक महत्वाचा सण आपण मानतो. चंद्रग्रहणाचा काळ आणि सूतक काळ मी मेन्शन करत आहे. चंद्रग्रहणात सूतक काळामध्ये गर्भवती स्त्रियांना, लहान मुलांना, वृद्ध लोकांना खूप जास्त काळजी घ्यायची आहे. कारण ही लोक खूप कोमल असतात, सेन्सिटिव्ह असतात आणि एनर्जी जर चेंज होत असेल तर सगळ्यात जास्त इफेक्ट हे लोक होतात. म्हणून या लोकांना स्पेशल काळजी घ्यायची आहे. जर कुठल्याही प्रकारचं अन्न तुम्ही बनवून ठेवत असाल तर त्यावर तुळशीपत्र नक्की ठेवा. बघा, सायंटिफिकली जर बघितलं तर चंद्रग्रहणात किंवा कुठल्याही ग्रहणात सूक्ष्म जंतू हे आपल्या अन्नामध्ये वाढत असतात. एनर्जी ही कमी असते, प्रकाश हा कमी असतो. म्हणून असं सांगितलं जाते की कुठल्याही अन्न खाऊ नका. गर्भवती स्त्रियांनी सुई, चाकू किंवा कात्री यासारख्या गोष्टींचा चंद्रग्रहणाच्या वेळेस वापर करू नका. अन्न हे तुळशीपत्र टाकून ठेवा आणि ग्रहण काळ संपल्यानंतर, सूतक संपल्यानंतर तुम्ही आपलं स्वतःचं घर पूर्ण गंगाजल टाकून हे स्वच्छ करू शकता. बघा, ग्रहण काळ म्हणजे कुठलाही अंधश्रद्धेचा प्रकार नाहीये. आधीच्या काळामध्ये प्रकाश तसाच कमी होता आणि सूक्ष्म जंतूंची वाढ व्हायची, म्हणून ग्रहण काळामध्ये इतकी जास्त काळजी घ्यायला सांगतात. अशाच माहितीसाठी फॉलो करा शाईन विथ नंबरला. ग्रहण काळामध्ये तुमच्याकडे काही रूल्स आहेत का? कमेंट करून नक्कीच सांगा.